हाय एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल संगीता टीचर. सर्व शिक्षक मित्रमैत्रिणींनो, आज आपण 6th स्टँडर्डचा सेकंड लेसन वेदर आणि क्लायमेट यामध्ये टीईटीला विचारल्या जाणाऱ्या तसेच सीटेट किंवा स्कॉलरशिपला विचारल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत. पण त्यासाठी आपल्याला लेसन आधी व्यवस्थित वाचायचं आहे. आता या व्हिडिओमध्ये सुरुवातीला प्रश्न आणि त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्यानंतर प्रश्न, त्याचे ऑप्शन्स आणि योग्य पर्याय म्हणजे त्याचं उत्तर दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला चेक करण्यासाठी सोयीस्कर पडेल. आणि ज्यांच्याकडे अगदी वेळच नसेल त्यांनी अर्धा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना. फर्स्ट, पृथ्वीभोवती असलेल्या वायूंच्या आवरणाला म्हणजे त्या कव्हरला काय म्हणतात? ऑप्शन्स बघूया. जलमंडळ, वायुमंडळ, स्थलमंडळ आणि जीवमंडळ. नेक्स्ट, हवामानातील बदल म्हणजेच क्लायमॅटिक चेंज हे कोणत्या कारणामुळे होतात? ऑप्शन्स आहेत सूर्याची उष्णता, चंद्राची उष्णता, ताऱ्यांची उष्णता आणि पृथ्वीचा रंग. नेक्स्ट, तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तापमान म्हणजे टेम्परेचर, तर ते मोजण्यासाठी कुठलं इक्विपमेंट वापरलं जातं? तर त्याचे ऑप्शन्स आहेत थर्मामीटर, बॅरोमीटर, ॲनिमोमीटर आणि रेनगेज. नेक्स्ट, हवेचा दाब मोजण्यासाठी म्हणजेच एअर प्रेशर मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? ऑप्शन्स आहेत थर्मामीटर, बॅरोमीटर, रेनगेज आणि विंडवेन. नेक्स्ट, वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? वाऱ्याचा वेग म्हणजेच विंड स्पीड, तर ते मोजण्यासाठी कुठलं साधन वापरलं जातं आहे बरं? ऑप्शन्स बघूया. ॲनिमोमीटर, बॅरोमीटर, थर्मामीटर आणि रेनगेज. नेक्स्ट, वाऱ्याची दिशा म्हणजेच विंड डिरेक्शन दर्शवणारे म्हणजेच दाखवणारे साधन कोणते? ऑप्शन्स आहेत रेनगेज, विंडवेन, थर्मामीटर आणि बॅरोमीटर. नेक्स्ट, पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? पावसाचे प्रमाण म्हणजेच काय? अमाऊंट ऑफ रेनफॉल, तर ते मोजण्यासाठी काय वापरलं जातं बरं? कोणतं साधन वापरलं जातं आहे? ऑप्शन्स आहेत थर्मामीटर, ॲनिमोमीटर, रेनगेज आणि बॅरोमीटर. नेक्स्ट, हवामानातील मुख्य घटक कोणते? ऑप्शन्स आहेत तापमान, पाऊस, वारा आणि वरील सर्व. नेक्स्ट, वाऱ्याची निर्मिती म्हणजेच क्रिएशन ऑफ विंड कशामुळे होते? ऑप्शन्स बघूया. हवेच्या दाबातील फरकामुळे, पाण्यामुळे, जमिनीमुळे आणि झाडांमुळे. नेक्स्ट, उष्ण हवा म्हणजेच हॉट एअर कशी असते बरं? ऑप्शन्स आहेत हलकी, जड, स्थिर आणि थंड. नेक्स्ट, थंड हवा म्हणजेच कूल एअर कशी असते? ऑप्शन्स आहेत हलकी, जड, गरम आणि हलकी व गरम. नेक्स्ट, दिवसाच्या वेळी म्हणजे डे टाईमला समुद्राकडून जमिनीकडे म्हणजेच ओशन टू लँड येणाऱ्या वाऱ्याला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत स्थलसमीर, समुद्रसमीर, पर्वतीय वारा आणि वाळवंटी वारा. नेक्स्ट, रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्याला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत समुद्रसमीर, स्थलसमीर, चक्रीवादळ आणि तुफान. नेक्स्ट, वायुमंडळातील म्हणजेच ॲटमॉस्फिअरमध्ये सर्वात जास्त प्रमाणात कोणता वायू आहे? ऑप्शन्स आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन. नेक्स्ट, वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी म्हणजेच फोटोसिंथेसिससाठी कोणता वायू वापरतात? ऑप्शन्स आहेत ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन आणि हेलियम. नेक्स्ट, वायुमंडळ पृथ्वीला कशापासून संरक्षण देते म्हणजे प्रोटेक्ट करते? ऑप्शन्स आहेत सूर्याच्या हानिकारक किरणांपासून, पावसापासून, झाडांपासून आणि नद्यांपासून. नेक्स्ट, हवामानातील अचानक बदलाला म्हणजे सडन चेंज इन वेदर त्याला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत हवामान बदल, वादळ, पाऊस आणि सूर्यप्रकाश. नेक्स्ट, हवामानाचा अभ्यास म्हणजेच वेदर स्टडी करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत भूगोल, मोसमशास्त्र,
जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र. नेक्स्ट, वायुमंडळात पाण्याची वाफ जास्त असल्यास काय वाढते? ऑप्शन्स: आर्द्रता, तापमान, दाब आणि वारा. नेक्स्ट, आकाशात दिसणारे ढग म्हणजेच क्लाउड्स कशापासून बनतात? ऑप्शन्स बघूया: धूर, पाण्याचे सूक्ष्म थेंब, धूळ आणि वाळू. नेक्स्ट, वीज चमकणे ज्याला आपण लाईटनिंग स्ट्रोक म्हणतो आणि गडगडाट म्हणजेच क्लाउड्स थंडर आपण ज्याला म्हणतो, हे होणे या ज्या कृती होत आहेत त्याला काय म्हणतात? ऑप्शन्स बघूया: चक्रीवादळ, वादळी पाऊस, पूर आणि दुष्काळ. नेक्स्ट, हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना कशासाठी उपयोगी पडतो? ऑप्शन्स: पेरणीसाठी, कापणीसाठी, शेती नियोजनासाठी आणि वरील सर्व. नेक्स्ट, भारतातील पावसाळा कोणत्या वाऱ्यांमुळे येतो? ऑप्शन्स आहेत: मान्सून वारे, स्थलसमीर, समुद्रसमीर, पर्वतीय वारे. हवामानाचा अंदाज देणारी संस्था कोणती? तर याच्यात ऑप्शन्स आहेत: IMD, इस्रो, DRDO आणि नासा. नेक्स्ट, सूर्याच्या उष्णतेमुळे म्हणजे सन्स हीटमुळे काय तयार होते बरं? ऑप्शन्स बघूया: पाऊस, वारे, ढग आणि वरील सर्व. नेक्स्ट, हवामानावर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा असतो? प्रभाव म्हणजे इफेक्ट, तर कोणाचा असतो बरं? ऑप्शन्स आहेत: सूर्य, चंद्र, पृथ्वी आणि तारे. नेक्स्ट, वायुमंडळ पृथ्वीभोवती किती थरांचे बनलेले आहे? ऑप्शन्स बघूया: 3, 4, 5, 6. नेक्स्ट, विमान कोणत्या थरात उडतात म्हणजे कोणत्या लेअरमध्ये उडतात? ऑप्शन्स आहेत: समतापमंडळ, क्षोभमंडळ, मध्यमंडळ आणि बहिर्मंडळ. नेक्स्ट, हवामानातील बदल अचानक कशामुळे होतो बरं? ऑप्शन्स बघूया: वाऱ्यामुळे, ढगांमुळे, तापमानामुळे आणि वरील सर्व. नेक्स्ट, हवामानाचा अंदाज किती दिवस आधी दिला जाऊ शकतो? ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला: काही तास, काही दिवस, काही महिने आणि काही वर्षे. नेक्स्ट, पृथ्वीवरील जीवनासाठी कोणते आवरण अत्यंत आवश्यक आहे? ऑप्शन्स दिले: वायुमंडळ, जलमंडळ, स्थलमंडळ आणि जीवमंडळ. नेक्स्ट, वायुमंडळात ऑक्सिजनचं प्रमाण साधारण किती आहे बरं? तर दिलेलं आहे आपल्याला ऑप्शन्समध्ये: 21%, 50%, 78% आणि 10%. आता वायुमंडळामध्येच नायट्रोजनचं प्रमाण साधारण किती आहे बरं? तर इथे ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला: 50%, 78%, 21% आणि 10%. नेक्स्ट, हवामानाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञाला म्हणजेच सायंटिस्टला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत: मौसमशास्त्रज्ञ, भूगोलज्ञ, जीवशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ. नेक्स्ट, हवामानातील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? ऑप्शन्स आहेत: तापमान, वारा, पाऊस आणि ढग. नेक्स्ट, पृथ्वीवर पाऊस पडण्याचे मुख्य कारण काय आहे? ऑप्शन्स बघूया: सूर्याची उष्णता, चंद्र, वारा आणि पर्वत. वायुमंडळातील सर्वात खालचा थर कोणता आहे म्हणजे सगळ्यात खालचा लेअर कोणती आहे बरं? तर त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत: समतापमंडळ, क्षोभमंडळ, मध्यमंडळ आणि बहिर्मंडळ. नेक्स्ट, हवामानातील बहुतेक बदल कोणत्या थरात घडतात म्हणजे कोणत्या लेअरमध्ये घडतात? ऑप्शन्स आहेत: समतापमंडळ, क्षोभमंडळ, मध्यमंडळ आणि आयनमंडळ. नेक्स्ट, ओझोन वायू मुख्यतः कोणत्या थरात आढळतो? ऑप्शन्स आहेत: समतापमंडळ, क्षोभमंडळ, मध्यमंडळ आणि बहिर्मंडळ. नेक्स्ट, हवेचा दाब कमी असलेल्या भागांकडे हवा कशी वाहते? ऑप्शन्स बघूया: जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, कमी दाबाकडून जास्त दाबाकडे, दोन्हीकडे आणि कुठेही नाही. नेक्स्ट, उष्ण हवा वर का जाते? तर ऑप्शन्स आहेत: ती जड असते, ती हलकी असते, ती थंड असते आणि ती कोरडी असते. नेक्स्ट, पृथ्वीवरील वाऱ्यांच्या दिशेवर म्हणजे विंड डायरेक्शनवर कोणत्या घटकाचा प्रभाव असतो? ऑप्शन्स आहेत: पृथ्वीची गती, सूर्याची उष्णता,
पर्वत आणि वरील सर्व. नेक्स्ट, हवामानाचा अंदाज देण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर होतो? ऑप्शन्स दिलेले आहेत. उपग्रह, रडार, हवामान केंद्र आणि वरील सर्व. नेक्स्ट, पृथ्वीवरील हवामान बदलण्यामागील म्हणजे क्लायमेट चेंज जे होतं आहे त्याचं मुख्य कारण काय आहे? ऑप्शन्स आहेत. सूर्याची उष्णता, चंद्र, पृथ्वीचा रंग आणि समुद्र. नेक्स्ट, सूर्याची उष्णता पृथ्वीवर पोहोचण्याची प्रक्रिया त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन्स दिलेले आहेत. विकिरण, वहन, संवहन आणि पर्जन्य. नेक्स्ट, ज्या ढगांमधून पाऊस पडतो ते ढग कोणते? ऑप्शन्स आहेत. सिरस, क्युमुलस, निम्बस आणि स्ट्रॅटस. नेक्स्ट, पृथ्वीवरील सर्वात थंड प्रदेश कोणता आहे? तर याचे ऑप्शन्स आहेत. सहारा, अंटार्क्टिका, भारत आणि ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट, पृथ्वीवरील सर्वात उष्ण प्रदेश कोणता म्हणजेच ट्रॉपिकल रिजन कोणता आहे? तर याचे ऑप्शन्स बघूया. ध्रुवीय प्रदेश म्हणजेच पोलार रिजन, विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे इक्वेटोरियल रिजन, पर्वतीय प्रदेश म्हणजे माउंटेनियस रिजन आणि समुद्री प्रदेश म्हणजेच कोस्टल रिजन. वायुमंडळ पृथ्वीभोवती का टिकून आहे बरं? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे, सूर्यामुळे, चंद्रामुळे आणि वाऱ्यामुळे. हवामानाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील केंद्रांना म्हणजे सेंटरला काय म्हणतात? ऑप्शन्स बघूया. हवामान केंद्र, कृषी केंद्र, संशोधन केंद्र आणि औद्योगिक केंद्र. इथे आपले सर्व प्रश्न संपलेले आहेत. तर आता वेळ आली आहे आपले उत्तरं चेक करण्यासाठी. तर चला मग बघूया कोणाचे किती उत्तरं बरोबर आलेत ते. फर्स्ट, पृथ्वीभोवती असलेल्या वायूंच्या आवरणाला काय म्हणतात? आन्सर आहे ऑप्शन बी, वायुमंडळ. हवामानातील बदल म्हणजे क्लायमेट चेंज हे कोणत्या कारणामुळे होतात? आन्सर आहे ऑप्शन ए, सूर्याची उष्णता म्हणजे सन्स हीट. नेक्स्ट, तापमान मोजण्यासाठी म्हणजेच टेम्परेचर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? उपकरण म्हणजेच इक्विपमेंट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, थर्मामीटर. नेक्स्ट, हवेचा दाब मोजण्यासाठी म्हणजेच एअर प्रेशर मोजण्यासाठी कोणतं साधन वापरतात? आन्सर आहे ऑप्शन बी, बॅरोमीटर. नेक्स्ट, वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी म्हणजेच विंड स्पीड मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? आन्सर आहे ऑप्शन ए, ॲनिमोमीटर. नेक्स्ट, वाऱ्याची दिशा दर्शवणारे म्हणजे विंड डिरेक्शन दाखवणारे साधन कोणते? आन्सर आहे ऑप्शन बी, विंड वेन. नेक्स्ट, पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी म्हणजेच अमाऊंट ऑफ रेनफॉल हे मोजण्यासाठी कोणतं साधन वापरतात बरं? आन्सर आहे ऑप्शन सी, रेन गेज. नेक्स्ट, हवामानातील मुख्य घटक कोणते? तर आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. म्हणजेच काय, हवामानामध्ये काय काय आहे? तापमान पण आहे, पाऊस आहे, वारा आहे, सगळंच आहे. म्हणून आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. नेक्स्ट, वाऱ्याची निर्मिती म्हणजे क्रिएशन ऑफ विंड कशामुळे होते? आन्सर आहे ऑप्शन ए, हवेच्या दाबातील फरकामुळे म्हणजे एअर प्रेशरमध्ये असलेल्या डिफरन्समुळे. नेक्स्ट, उष्ण हवा कशी असते? आन्सर आहे ऑप्शन ए, हलकी म्हणजे एकदम लाईट वेट असतं. नेक्स्ट, थंड हवा कशी असते? आन्सर आहे ऑप्शन बी, जड असते थंड हवा म्हणजेच हेवी असते. नेक्स्ट, दिवसाच्या वेळी म्हणजे डे टाईमला समुद्राकडून जमिनीकडे म्हणजे ओशन टू लँड येणाऱ्या वाऱ्याला काय म्हणतात? आन्सर आहे ऑप्शन बी, समुद्र समीर म्हणजे सी ब्रीज. नेक्स्ट, रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्याला काय म्हणतात? आन्सर आहे ऑप्शन बी, स्थल समीर म्हणजेच प्लेस ब्रीज. नेक्स्ट, वायुमंडळातील सर्वात जास्त प्रमाणात असणारा वायू कोणता आहे? तर याचा आन्सर आहे नायट्रोजन, ऑप्शन बी. नेक्स्ट, वनस्पती प्रकाश संश्लेषणासाठी म्हणजेच फोटोसिंथेसिससाठी कोणता वायू वापरतात? आन्सर आहे ऑप्शन बी, कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट, वायुमंडळ पृथ्वीला कशापासून संरक्षण देते? आन्सर आहे ऑप्शन ए, सूर्याच्या हानिकारक किरणांपासून म्हणजेच हार्मफुल रेज ऑफ सन. नेक्स्ट, हवामानातील अचानक बदलाला म्हणजे सडन चेंज इन वेदरला काय म्हणतात? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, वादळ म्हणजेच स्टॉर्म. नेक्स्ट, हवामानाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर आन्सर आहे ऑप्शन बी, मोसमशास्त्र म्हणजेच मेटेरिओलॉजी. नेक्स्ट,
वायुमंडळात पाण्याची वाफ जास्त असल्यास काय वाढते? आन्सर आहे ऑप्शन ए, आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी वाढते. नेक्स्ट, आकाशात दिसणारे ढग कशापासून बनतात? आन्सर आहे ऑप्शन बी, पाण्याचे सूक्ष्म थेंब म्हणजे एकदम वॉटर ड्रॉपलेट्सपासून काय तयार होतात? ढग तयार होतात. नेक्स्ट, वीज चमकणे व गडगडाहट होणे याला काय म्हणतात? आन्सर आहे ऑप्शन बी, वादळी पाऊस म्हणजे स्टॉर्मी रेन. नेक्स्ट, हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना कशासाठी उपयोगी पडतो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. म्हणजेच पेरणीसाठी त्यांना तो वापर होतो. त्याच्यानंतर म्हणजे हवामानाचा जो अंदाज आहे तो पेरणीसाठी उपयोगी पडतो, कापणीसाठी उपयोगी पडतो, शेती नियोजनासाठी म्हणजे सोविंग, हार्वेस्टिंग आणि ॲग्रिकल्चरल प्लॅनिंग या सर्व गोष्टींसाठी काय होतो आहे? हवामानाचा अंदाज उपयोगी पडतो आहे. नेक्स्ट, भारतातील पावसाळा कोणत्या वाऱ्यांमुळे येतो? आन्सर आहे ऑप्शन ए, मान्सून वारे म्हणजेच मान्सून विंड. नेक्स्ट, हवामानाचा अंदाज देणारी संस्था कोणती? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, IMD. तर आता याचं फुल फॉर्म काय आहे? इंडिया मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट. नेक्स्ट, सूर्याच्या उष्णतेमुळे काय तयार होते? आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. म्हणजे पाऊस तयार होतो, वारे तयार होतात आणि ढग तयार होतात. नेक्स्ट, हवामानावर सर्वात जास्त प्रभाव कोणाचा असतो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, सूर्य म्हणजे सन. सूर्याचा प्रभाव सर्वात जास्त असतो हवामानावर. नेक्स्ट, वायुमंडळ पृथ्वीभोवती किती थरांचे बनलेले आहे म्हणजे किती लेयर्सचे बनलेले आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी, 5 लेयर्सचं बनलेलं आहे. नेक्स्ट, विमान कोणत्या थरात उडतात? याचा आन्सर आहे ऑप्शन ए, समताप मंडळ म्हणजेच टेम्परेट झोन. नेक्स्ट, हवामानातील बदल अचानक कशामुळे होतो बरं? तर याचा आन्सर दिलेला आहे ऑप्शन डी, वरील सर्व. म्हणजेच वाऱ्यामुळे बदल होतो, ढगांमुळे होतो, तापमानामुळे होतो. नेक्स्ट, हवामानाचा अंदाज किती दिवस आधी दिला जाऊ शकतो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, काही दिवस फक्त आधी तो हवामानाचा अंदाज दिला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे, पृथ्वीवरील जीवनासाठी कोणते आवरण अत्यंत आवश्यक आहे? याचा आन्सर आहे ऑप्शन ए, वायुमंडळ म्हणजेच ॲटमॉस्फिअर. हे आपल्या जीवनासाठी काय आहे? अत्यंत आवश्यक आहे. नेक्स्ट आहे, वायुमंडळात ऑक्सिजनचे प्रमाण साधारण किती आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, 21%. नेक्स्ट, वायुमंडळात नायट्रोजनचे प्रमाण साधारण किती आहे? तर याचं आन्सर आहे ऑप्शन बी, 78%. नेक्स्ट, हवामानाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञाला म्हणजेच सायंटिस्टला काय म्हणतात? आन्सर आहे ऑप्शन ए, मोसमशास्त्रज्ञ म्हणजेच मेटेरिओलॉजिस्ट. नेक्स्ट, हवामानातील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? आन्सर आहे ऑप्शन ए, तापमान म्हणजेच टेम्परेचर. नेक्स्ट, पृथ्वीवर पाऊस पडण्याचे मुख्य कारण काय आहे? आन्सर आहे ऑप्शन ए, सूर्याची उष्णता म्हणजे सन्स हीट. वायुमंडळातील सर्वात खालचा थर कोणता आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, क्षोभमंडळ म्हणजेच ट्रॉपोस्फिअर. हवामानातील बहुतेक बदल कोणत्या थरात घडतात? आन्सर आहे ऑप्शन बी, क्षोभमंडळ म्हणजेच ट्रॉपोस्फिअर. नेक्स्ट, ओझोन वायू मुख्यतः कोणत्या थरात आढळतो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, समताप मंडळ म्हणजेच स्ट्रॅटोस्फिअर. नेक्स्ट, हवेचा दाब कमी असलेल्या भागाकडे हवा कशी वाहते? आन्सर आहे ऑप्शन ए, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. नेक्स्ट, उष्ण हवा वर का जाते? आन्सर आहे ऑप्शन बी, कारण ती हलकी असते. पृथ्वीवरील वाऱ्यांच्या दिशेवर म्हणजे विंड डिरेक्शनवर कोणत्या घटकाचा प्रभाव असतो? तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. म्हणजे कोणत्या घटकांचा प्रभाव असतो याच्यावर? तर पृथ्वीची गती म्हणजे अर्थ्स मोशन, सूर्याची उष्णता म्हणजे सन्स हीट, पर्वत म्हणजे माउंटन, या सगळ्या गोष्टींचा वाऱ्याच्या दिशेवर काय होतो? पृथ्वीवरील वाऱ्याच्या दिशेवर या घटकांचा प्रभाव पडतो. नेक्स्ट, हवामानाचा अंदाज देण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर होतो? आन्सर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. तर कोणत्या साधनांचा वापर होतो आहे? उपग्रह म्हणजेच सॅटेलाईट आपण म्हणतो, रडार, हवामान केंद्र म्हणजेच वेदर स्टेशन, या सगळ्यांचा वापर होतो. नेक्स्ट, पृथ्वीवरील हवामान बदलण्यामागील म्हणजेच क्लायमेट चेंजच्या मागचं मुख्य कारण काय आहे?
तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, सूर्याची उष्णता म्हणजेच सन्स हीट. नेक्स्ट, सूर्याची उष्णता पृथ्वीवर पोहोचण्याची प्रक्रिया त्याला काय म्हणतात? तर आन्सर आहे ऑप्शन ए, विकिरण म्हणजेच रेडिएशन. नेक्स्ट, ज्या ढगांमधून पाऊस पडतो ते ढग कोणते, म्हणजे ते क्लाउड्स कोणते आहेत? तर ऑप्शन आहे आन्सर आहे ऑप्शन सी, निम्बस. नेक्स्ट, पृथ्वीवरील सर्वात थंड प्रदेश कोणता आहे? तर आन्सर आहे ऑप्शन बी, अंटार्क्टिका आहे. नेक्स्ट, पृथ्वीवरील सर्वात उष्ण प्रदेश कोणता आहे, म्हणजे ट्रॉपिकल रिजन कोणता आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, विषुववृत्तीय प्रदेश म्हणजेच इक्वेटोरियल रिजन. वायुमंडळ पृथ्वीभोवती का टिकून आहे? तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. हवामानाचा अभ्यास म्हणजेच वेदर स्टडी करण्यासाठी जगभरातील केंद्रांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, हवामान केंद्र म्हणजेच वेदर स्टेशन. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.